रील्सच्या वेडाने गावाची शांतता धोक्यात. राजोडी, कळंब, अर्नाळा, भुईगाव किनारपट्टीतील नागरिकांमध्ये भीतीचे सावट. स्थानिक तरुणी मेल्सिना तुस्कानो परेरा यांची अर्नाळा पोलिसांकडे धाव. महिलांच्या सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत गंभीर प्रश्न ऐरणीवर. विरार वसईच्या समुद्रकिनारी वसलेला हिरवागार गावपट्टा नारळ, सुपारी, पालेभाज्या, शेती आणि पारंपरिक मासेमारीवर उदरनिर्वाह करणारा साधा भोळा समाज. धार्मिक परंपरा, सण उत्सव, गावकुसातील एकोप्याने नटलेले जीवन. अनेक वर्षांपासून शांतता, संस्कृती आणि माणुसकी जपणाऱ्या या भूमीत आता अस्वस्थतेची चाहूल लागली आहे. अर्नाळा, नंदाखाल, जेलाडी, वटार आणि समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये सध्या सोशल मीडियाच्या रील संस्कृतीमुळे नागरिक त्रस्त झाले असून स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गावातील अरुंद रस्त्यांवरून बेफाम वेगाने धावणाऱ्या दुचाकी, चारचाकी, मोठमोठ्याने वाजणारे म्युझिक, परवानगी शिवाय घरांच्या परिसरात होणारे चित्रीकरण आणि वाढती बाहेरच्या पर्यटकांची गर्दी यामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर तरुणी मेल्सिना तुस्कानो परेरा यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात अधिकृत लेखी तक्रार दाखल करून स्थानिकांच्या भावना आणि भीतीला वाचा फोडली आहे. त्यांच्या पत्रात गावातील वास्तव परिस्थितीचे अत्यंत संवेदनशील आणि चिंताजनक चित्र मांडण्यात आले आहे. तक्रारीनुसार काही कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियासाठी व्हिडिओ आणि रील्स तयार करण्याच्या उद्देशाने गावातील गल्लोगल्ली, घरांच्या परिसरात आणि समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात चित्रीकरण करत आहेत. या व्हिडिओमुळे बाहेरील लोक मोठ्या संख्येने गावांमध्ये पोहोचत असून त्यामुळे स्थानिकांची शांतता भंग होत आहे. गावातील अरुंद आणि छोट्या रस्त्यांवरून बेदरकार वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः वृद्ध महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील संस्कृती आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न. मेल्सिना परेरा यांनी आपल्या तक्रारीत महिलांच्या सुरक्षेबाबतही गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. परवानगी शिवाय घरांच्या आणि रहिवासी भागांच्या परिसरात व्हिडिओ शूटिंग केल्याने स्थानिकांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आमच्या गावातील महिलांना आणि मुलींना आता घराबाहेर पडतानाही अस्वस्थ वाटू लागले आहे. कोण कधी व्हिडिओ काढेल, फोटो घेईल याची भीती निर्माण झाली आहे अशी भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. नशेखोर आणि असामाजिक घटकांमुळे तणाव. तक्रारीत 6 जून रोजी नंदाखाल जेलाडी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. गांजा आणि दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने गावातील महिलांची गैरवर्तन करत दगडफेक आणि वाहन तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की बाहेरून येणाऱ्या काही असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांमुळे चोरी, भांडणे आणि इतर गुन्हेगारी प्रकार वाढण्याची भीती आता अधिक गडद होत चालली आहे. आमच्या शांत गावाला पर्यटनाचा नाही, बेफिकीर वर्तनाचा त्रास. स्थानिक नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की गावकरी पर्यटन किंवा पाहुणचाराच्या विरोधात नाही, मात्र गावाची संस्कृती, सुरक्षितता आणि शांतता धोक्यात घालणारे वर्तन स्वीकारले जाणार नाही. समुद्र किनाऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे या भागात पर्यटकांची संख्या वाढत आहे, परंतु प्रशासनाने योग्य नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी. मेल्सिना परेरा यांनी अर्नाळा पोलिसांकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत. रहिवासी भागात परवानगी शिवाय चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई. गाव परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवणे. असामाजिक व नशेखोर प्रवृत्तीवर कठोर नियंत्रण. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना. बेफाम वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. तसेच वेळेत कारवाई न झाल्यास उच्च अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा आणि हा विषय माध्यमांद्वारे पुढे नेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विकासासोबत संस्कृती आणि सुरक्षितताही जपली गेली पाहिजे. वसई विरारचा किनारपट्टी भाग हा केवळ पर्यटन स्थळ नाही, तर शतकानुशतके परंपरा जपणाऱ्या कष्टकारी समाजाचा जीवनाधार आहे. या भागातील माणसे आजही निसर्गाशी नाळ जोडून जगतात. त्यामुळे सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत प्रसिद्धी मिळविण्यासाठी गावाची शांतता आणि स्थानिकांच्या भावनांची खेळ होऊ नये अशी तीव्र भावना आता गावागावातून उमटू लागली आहे.